शुभप्रभात मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. आज आहे दीप अमावस्या. तर आम्ही असे आज कणकेचे गोळे केले आहेत. आता ह्याला उकडणार, मग त्यात वात तेल घालून हे सर्व दिवे संध्याकाळी लावणार, म्हणजे दीप पूजन हे संध्याकाळी करणार आहे. तर आता वेळ झाली आहे माझ्या पूजेची. तर माझी सर्व पूजा स्वामींची अगदी मनाप्रमाणे छान झालेली आहे. त्यांना दुधाने आणि सर्व आंघोळ घालून माझी झालेली आहे. सर्व देवांची पूजा माझी झालेली आहे. आज गुरुपुष्यामृत योग आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस हा खूप खास आहे. तर ही माझी पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला माहिती आहे उंबरठा पूजन करते. तर असं माझं उंबरठा पूजनच झाले आहे. हे हळदीचं लेपन मी उंबरठ्याला लावते. गोमूत्र आणि त्याच्यानंतर दूध कालवून हळद अशी उंबरठ्याला लावते. मग स्वस्तिक काढून दोन्ही बाजूला त्यांना फुलांनी सजवते आणि छानशी छोटूशी रांगोळी काढून, म्हणजे मला रांगोळी एवढी एक्सपर्ट नाही आहे मी, पण मला खूप छान रांगोळी अशी आवडते दरवाजाच्या पुढे काढायला. आणि हे बघा, आज गुरुपुष्यामृत योग आहे. तर आम्ही करंजी केली आहे छान छान. आपल्या बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरची मिठाई केलेली कधीही चांगली ना. तर छानपैकी ओल्या नारळाच्या गूळ घालून वेलची घालून अशा छान खमंग करंज्या रेडी आहेत. आणि माझ्या बाळासाठी मी त्याची फेवरेट डाळ केलेली आहे. छानपैकी थोडंसं बटर घालून आणि तूप घालून मी त्याला ही डाळ आता सर्व करणार आहे. आता आमचा नैवेद्यसुद्धा लागलेला आहे. छान छान करंज्या स्वामींसाठी आम्ही ठेवलेल्या आहेत. बघा किती हसरा चेहरा आणि किती प्रसन्न दिसत आहे देवांच्या चेहऱ्यावरती सुद्धा. हेच तर सुख हवं असतं आपल्याला. आता मी चालली आहे दुकानामध्ये. आज जरा पावसाने उसंत घेतली आहे, पण नाही असं मला वाटलं होतं, पण अजिबात उसंत घेतलेली नाही, कारण माथेरानला पाऊस पडतोय ते मला इथून दिसतं आहे. तर आता 2 मिनिटात पुढच्या इथे पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. तर त्याच्या आधी मी सगळं फटाफट व्हिडिओ काढून शूट केलेलं आहे. छान हिरवाई. आणि आता झाली श्रावणाची सुरुवात, त्याच्यामुळे छान छान फळभाज्या पालेभाज्या अगदी ताज्या टवटवीत मी नेरळमधून शॉपिंग केलेली आहे. आणि हे बघा, आज गुरुवार असल्यामुळे मी छान लादी पुसली आहे. छान लख्ख दिसत आहे माझं दुकान, आणि स्वच्छ झाल्यामुळे मला सुद्धा खूप प्रसन्न वाटत आहे आज दुकानामध्ये. आणि असे छानपैकी खादीचे जॅकेट्स, काय म्हणतात ते, नेता जॅकेट आमच्याकडे आज नवीन स्टॉक आलेला आहे. बघा तुम्ही सुद्धा बघून घ्या. एवढे छान आहे ना ह्याचं मटेरियल आणि ह्याची क्वालिटी, ते सुद्धा अफोर्डेबल प्राईजमध्ये आम्ही हा नवीन स्टॉक आणलेला आहे. तर हा तुमच्यासाठी मी आज शूट केला. आणि आता घरी आली शॉपमधून. तसं छानपैकी दिव्यांचं पूजनासाठी मी तयार केलेली आहे, मांडली आहे पाटावरती. नैवेद्य दाखवला आहे, फुलं लावलेली आहेत आणि धूप दीप दाखवलं आहे. तर हे बघा, अशी ही सगळी मी दिव्यांची आरास केलेली आहे. ह्याच्यापैकी एका दिव्यामध्ये पांढरी राई टाकली, पिवळी राई टाकली आहे, कारण त्याने माझ्या बाबूला मी आज ओवाळणार आहे. दीप अमावस्येमध्ये लहान मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं, खूप चांगलं असतं. त्यांच्यावर जर काही संकट असेल तर निघून जातं. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.